नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले रॅशनल मराठा ह्या आपल्या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आमच्या एका व्हॉट्सॲप ग्रुपवर एका मित्राने पाठवलेला एक लेख मला खूप आवडला, तर तो मी आपल्यासमोर शेअर करत आहे। अमेरिकेत मुस्लिम लोकसंख्या केवळ 1% आहे, तरीही स्वच्छ, मोकळ्या आणि पारदर्शक स्पर्धेतून उमेदवारी मिळवत जोरान ममदानी हा युगांडात भारतीय आईवडिलांच्या पोटी जन्मलेला मुस्लिम मुलगा न्यूयॉर्क शहराचा महापौर म्हणून निवडून आला आहे। आपली मुस्लिम ही ओळख कुठेही न लपवता आणि प्रसंगी ती अभिमानाने मिरवत त्याने निवडणूक प्रचार केला। मुद्देसूद आणि लोकांच्या दैनंदिन अडचणीचे प्रश्न विचारात घेऊन निवडणूक प्रचार मोहीम त्याने आखली होती, ज्याचं कौतुकही झालं। निवडणूक लढवण्यासाठी न्यूयॉर्कच्या लोकांकडूनच निधी गोळा केला आणि लोकांनीच दिलेल्या मतांच्या भरघोस पाठिंब्यामुळे निवडूनही आला। सर्वसमावेशक, द्वेषाचा धिक्कार करणारं, समतेचा पुरस्कार करणारं असं त्याचं एकूण कॅम्पेन होतं। एक भारतीय मुस्लिम म्हणून जोरांचं कौतुक वाटतं। हे अमेरिकेत होऊ शकतं, कारण तिथली लोक, समाज आणि लोकशाही व्यवस्था खुल्या विचारांची, चुकीला चूक आणि बरोबरला बरोबर म्हणणारी अशी आहे। टोकाची आणि अतिरेकी विचारसरणीची लोकही आहेत, पण एकूण शहाणे आणि समंजस अधिक। अगदी अमेरिकेच्या सर्वोच्च पदावर बसलेला ट्रम्पसारखा राष्ट्रपती न्यूयॉर्कच्या लोकांना ममदानीला निवडून देऊ नका, नाहीतर बरं होणार नाही, निधी अडकवून ठेवेन अशी धमकी देत असताना लोक त्याला निवडून आणतात, म्हणजे काय ती कल्पना करा। भारतात असे काही होणे आता शक्य राहिले काय? भारतात 20 कोटींच्या वर मुसलमान आहेत, पण सत्ताधारी आघाडीत एकही मुस्लिम खासदार नाही। स्वतःला धर्मनिरपेक्ष म्हणवणारे प्रागतिक विचारांचे विरोधी पक्षही मुस्लिमांना प्रतिनिधित्व द्यायला कचरतात, कारण बहुतांश समाज द्वेष आणि विषारी मुस्लिम विरोधी प्रचाराला बळी पडला आहे। त्यामुळे आपण हरू नये असे या विरोधी पक्षांना वाटते। सार्वजनिक जीवनात, राजकीय संस्था, तितकेच काय तर आपल्या वस्ती सोसायटीत मुस्लिम दिसायलाही नको अशी लोकभावना तयार झाली आहे। जिथे अमेरिकेत फक्त 1% मुस्लिम असूनही न्यूयॉर्कसारख्या महाकाय बलाढ्य नगराचा महापौर एक सामान्य मुस्लिम माणूस निवडून येऊ शकतो, तिथे भारताचे काय चालले आहे? दिल्लीत दंगे भडकले असताना प्रशासनाला त्यांच्या संविधानिक कर्तव्यांची आठवण करून देणारं, कुठल्या प्रकारे हिंसेचं समर्थन न करणारं, साधं भाषण करणारा उमर खालिद त्या निरुपद्रवी भाषणामुळेच गेली 5 वर्ष तुरुंगात खितपत पडला आहे। न्यायालय तारीख पे तारीख देत आहे, न्याय नाही। मुस्लिम असाल तर उमेदवारी तिकीट मिळणारच नाही अशी किडकी बंदिस्त राजकीय व्यवस्था तयार करण्यात आली आहे। मग तुम्ही कितीही प्रागतिक धोरणांवर बोला, सामाजिक न्यायावर बोला, विकास आणि समतेवर बोला, काहीच उपयोग नाही, कारण तुम्ही मुस्लिम आहात। लगेचच कॅन्सल करण्यालायक। त्या उलट निवडून आल्या मी अलीनगरचं नाव बदलून सीतानगर करेन असं म्हणणाऱ्या एकूणच अतिशय ढ आणि निर्बुद्ध उमेदवाराला मात्र तत्काळ तिकीट मिळताना दिसते, आणि असा धर्मद्वेषी प्रचार करत कदाचित ती उमेदवार सहजी निवडून येईल अशी शक्यता दिसते। भारतीय स्वातंत्र्य लढ्यात खांद्याला खांदा लावून लढलेला, फाळणी नाकारून भारतातच, या भूमीतच दफन होण्याची उदात्त मनीषा बाळगणारा आणि तरीही वेळोवेळी देशप्रेम, नागरिकत्व सिद्ध करायला लावला जाणारा मुस्लिम समाज आज प्रचंड काळजीत आहे। कुठला राजकीय नेता आमच्याविरुद्ध गरळ ओकणार नाही, शत्रुत्वाची भाषा बोलणार नाही, बुलडोजर आणून घर दुकान तोडणार नाही, रोजगार हिसकावून घेणार नाही, प्रार्थनास्थळांची जमीन हडपणार नाही, निदान शांतपणे जगू देईल, त्याला मत देऊ अशा किमान अपेक्षेपर्यंत येऊन पोहोचला आहे। अस्तित्व टिकवण्यापुढे दुसरे सगळे प्रश्न दुय्यम झाले आहेत। तिथे प्रतिनिधित्व म्हणजे फारच दूरची गोष्ट। जोहरान ममदानीकडे आणि त्याच्या ऐतिहासिक विजयाकडे कौतुकाने पाहताना वाटते की जेव्हा खरोखर लोकशाही नावाची व्यवस्था आणि तो मानणारा बहुतांश समाज निष्पक्षपणे सर्वांना समान संधी देण्याच्या प्रेरणेने समतेचे मूल्य जोपासत, सत्तेचा कुठलाही दबाव नाकारत कार्यरत होतो, तेव्हा तळागाळातल्या आणि अल्पसंख्याक लोकसमूहातूनही कसे समर्थ नेतृत्व पुढे येते। भारतात नजीकच्या भविष्यात तरी हे अशक्य दिसते। लेखक हारून शेख। धन्यवाद मित्रांनो।